अरे कदम, हे आमच्यासाठी बसलेत का? हो हो हो. कोण आहेत ते? ते आपल्या आटगावचे शाळा मास्तर. काय एका वयस्कर माणसाला अशा रीतीने भर उन्हात असं बाहेर बसवणं तुम्हाला शोभतं का? आणि त्यात शिक्षक, त्यांचा तरी मान ठेवा. माफ करा, उशीर झाला. काय आजकाल कामं वाढली आहेत आणि वेळही फार कमी पडतो, त्यामुळे उशीर झाला. या ना आत, या ना. पाणी नाही, नको धन्यवाद. काय काम होतं आपलं? हा, मी विक्रम साने. बाबूजी म्हणतात लोक मला. ही फाईल आहे. आटगावला एक अनाथ आश्रम आहे आणि तिथे शाळा सुद्धा आहे. साकार? हो, साकार. 16 वर्ष परिषदेच्या चक्रा मारतोय मी. फाईलचं काहीच होत नाही. म्हणजे लोक पैसे घेतल्याशिवाय काही कामच करायला तयार नाहीत आणि माझ्या तत्वात ते बसत नाही. 16 वर्षानंतर इथे बोलवणारे साहेब तुम्ही पहिलेच. बराच मोठा आवाका आहे आश्रमशाळेचा. एवढा मोठा खर्च आणि तोही विना अनुदानाचा. चालवला कसा? साहेब, मी शिक्षक होतो. स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि या कामाला वाहून घेतलं. पेन्शन मिळते पण खूप तुटपुंजी आहे, खूप कमी आहे. साहेब, या जगात अनाथ म्हणूनच आलो. एका देवळाच्या पायरीहून एका भल्या माणसाने मला उचललं. त्या देव माणसामुळे मी आज इथे आहे. जे काय करतोय ते त्याच्यामुळे. त्याने मला नाव दिलं, शिक्षण दिलं, माया दिली. त्या मायेचा सागर माझ्यासारख्या निराधार माणसांसाठी ओसंडून वाहवा म्हणून ही धडपड चालली. त्यांनी इस्टेट नावावर केली पण आता काही उरलेलं नाहीये, पैसे उरलेले नाहीये. उमेद संपली आता. नाही बाबूजी, उमेद संपलेली नाही. आज देशाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. तुम्हीच उद्याचे जबाबदार नागरिक घडवू शकता. अनुदानाचं मी पाहतो. हा या श्रीपाद गुलवाडीचा शब्द आहे. नाही, मी तुमचा आभारी आहे. पण समजा दुसरीकडून कुठून तुम्हाला फोन आले तर? कशाकरिता? का म्हणजे साकारला अनुदान मिळू नये म्हणून. मोठ्या मोठ्यांचे डोळे आहेत त्याच्यावर. आटगाव हिल स्टेशन आहे ना, तेव्हा लोकांना करोडोमध्ये लोळायचंय. तसं काहीच होणार नाही. जे होणार ते न्यायाने. साकार विषयी मला आजच कळलं आणि तुमच्या कार्याविषयी काही शंका नाही. मी तुमची फाईल हीच चालली. अनुदान मिळालाच हवं. पण एक मोठी अडचण आहे. काय साहेब? साकारची शैक्षणिक, कला व क्रीडा या क्षेत्रातील कामगिरी फारच असमाधानकारक आहे. ह्याच्यामध्ये सुधार तर दाखवायलाच हवा. त्याची एक उत्तम संधी तुमच्याजवळ आहे. 15 दिवसांनी होणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तुमची कामगिरी चांगली हवी. तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्ही महिन्यानंतर होणाऱ्या कला व क्रीडा या महोत्सवात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. मग तुम्हाला अनुदानापासून कोणीच रोखू शकत नाही. महत्वाचं म्हणजे या महोत्सवात प्रथम येणाऱ्या संस्थेस व शाळेस प्रसिद्ध उद्योगपती नवलू चव्हाण आणि लोकमत पेपर यांच्याकडून 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष साहेब, आतापर्यंतच्या महोत्सवात साकारचं स्थान शेवटीच आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी प्रगती कठीण आहे. नाही, अध्यक्ष साहेब, स्कॉलरशिपच्या परीक्षेत आणि कला आणि क्रीडा महोत्सवात कामगिरी उंचवण्यासाठी साकार जीवाचं रान करेल. तुमच्या शब्दाचा एवढा भक्कम पाया मिळाला. आता कळसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. हो, मग झालं तर तुम्ही मला उंचावलेला आलेख द्या. मी तुम्हाला अनुदान मिळवून देतो. वा वा. 16 वर्षाच्या तपश्चर्येला आता फळ